सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई अजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीला आली असून पत्नी आणि 2 मुलांनी मिळून स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. सुरुवातीला ही घटना इमारतीवरून पडल्यामुळे झालेल्या अपघातासारखी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकार उघडकीला आला असून 2 मुलांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे कबनूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कबनूर इथं शिवाजी चौक फॅक्टरी रोड परिसरात राहणारे बाळू बामणे हे माजी आर्मी कर्मचारी होते. बामणे हे सेवानिवृत्तीनंतर कुटुंबियांसह राहत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते दारूच्या आहारी गेले होते. रोज मद्यप्राशन करून पत्नी आणि दोन्ही मुलांना मारहाण करणं, घरात वाद घालणं आणि त्रास देणं हे प्रकार सातत्यानं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या रात्रीही बाळू बामणे यांनी दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पत्नीला मारहाण सुरू केल्याचं सांगितलं जाते. आईला मारहाण होत असल्याचं पाहून संतप्त झालेल्या मुलांनी वडिलांना विरोध केला. यावेळी घरात मोठा वाद निर्माण झाला. रागाच्या भरात मुलांनी आणि पत्नीनं मिळून बाळू बामणे यांच्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय. प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमाराला बाळू बामणे यांच्या पाठीवर धारधार चाकूनं वार करण्यात आला. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना इमारतीवरून पडल्याचा बनाव रचण्यात आला. घटनेनंतर पत्नी आणि मुलांनी जखमी अवस्थेत बाळू बामणे यांना उपचारासाठी प्रथम जवळच्या रुग्णालयात नेलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना जखमांचा प्रकार संशयास्पद वाटल्यानं पोलिसांना माहिती देण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. तपासादरम्यान घरात रक्ताचे डाग, धारधार चाकू तसंच काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले. आरोपींनी रक्ताचे पुरावे आणि वापरलेला चाकू लपवण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुलांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या प्रकरणी यश बामणे आणि ओम बामणे या दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पत्नीचीही चौकशी सुरू आहे. घरगुती अत्याचार, सततची मारहाण आणि मानसिक छळ यामुळे संतप्त होऊन ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र नेमकी घटना कशी घडली, त्यामागे आणखी कोणतं कारण होतं का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे कबनूर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्वतःच्या पत्नी आणि मुलांनीच बापाची हत्या केल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.